सौ सोना की एक लोहा की एकनाथ शिंदेने एकच घाव घातला आणि तुमचा सत्यानाश करून टाकला, तुम्हाला संपवून टाकला. एकदा आमने सामने होणं जाऊ द्या. पत्रकारांना माझी विनंती आहे, समोरच्या व्यासपीठावरती उद्धवजी ठाकरे आणि समोर रामदास कदम होऊन जाऊ दे. काय उत्तर दिलं उद्धवजींनी? उठा, गेट आउट, गेट आउट. चालते व्हा, तुम्ही पण चालते व्हा. गुलाब पाटलांना 20 आमदारांना तुम्ही गेट आउट केलं, चालतं केलं. ते मगाशी कोणते इथं मला शेवाळांनी भाषणामध्ये काय सांगितलं, की 2 पिल्लं एकत्र येऊन काहीतरी दाखवत आहेत. बोलेन पुढलं पिल्लांच्या होती. मी अनेक वर्षाचा साक्षीदार आहे. काही नेते मंडळींनी एकदा बोलायला सुरुवात केली, मराठी माणूस जागा हो. आता मुंबई ही महाराष्ट्रातून तुटणार आहे, जागा हो. की समजायचं की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली. ही वक्तव्य जेव्हा ऐकायला मिळतात, मराठी माणूस जागा हो. म्हणजे 5 वर्ष झोपला होता मराठी माणूस? अगं झोपला होता का? एक गोष्ट उद्धवजी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, जोपर्यंत चंद्र सुगे आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळं कुणाच्या बापामध्ये हिंमत नाही. हे पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतोय आज. होय होय उद्धवजी, मराठी माणूस तुम्ही काय केलं हो एकदा सांगा ना. एकदा आमने सामने होणं जाऊ द्या. पत्रकारांना माझी विनंती आहे, समोरच्या व्यासपीठावरती उद्धवजी ठाकरे आणि समोर रामदास कदम होऊन जाऊ देत. ते मगाशी कोणते इथं मला शेवाळांनी भाषणामध्ये काय सांगितलं, की 2 पिल्लं एकत्र येऊन काहीतरी दाखवत आहेत. बोलेन पुढलं पिल्लांच्या होती. पण एकदा सांगा, हा माझा मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला कसा गेला? सौ सोना की एक लोहा की एकनाथ शिंदेने एकच घाव घातला आणि तुमचा सत्यानाश करून टाकला, तुम्हाला संपवून टाकला. अगं एकनाथ शिंदेनी जो निर्णय घेतला, 35 देशांनी त्याचं स्वागत केलं, 35 देशांनी स्वागत केलं. उद्धवजी वेळ तुमच्यावरती का आली? अगं चांगल्याला चांगलं म्हणा ना. एखादी आपल्या देशाच्या पंतप्रधानाने चोख उत्तर पाकिस्तानला दिलं, चोख उत्तर दिलं, तरी पण काही इल्लं काही नाही. तुम्हाला झाले काय? तुम्हाला नेमकं हवं काय? मला मोठं आश्चर्य वाटतं उद्धव, तुमचं मोठं आश्चर्य वाटतंय. एकनाथ शिंदेला घाल शिव्या. पण ते शिव्या घालण्यापेक्षा तुम्ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे की एकाच वेळेला आपले 40 आमदार, त्याच्यामध्ये 10 कॅबिनेट मंत्री आपल्याला सोडून का जातात, त्याचं आत्मपरीक्षण तुम्ही केलं पाहिजे उद्धवजी, तुम्ही केलं पाहिजे. ही वेळ आपल्यावरती काय येते? भाजपच्या मंडळीला काय माहिती नसेल तुम्हाला मी सांगतो, एकनाथ शिंदे पहिल्यांदा निघून गेलेच, पण आमचे गुलाब पाटील ते 20 आमदारांना घेऊन गेले उद्धव साहेबांकडे. नशीब त्यांनी वेळ दिला. म्हटलं उद्धवजी, आम्ही सगळे आपल्या विनंती करण्यासाठी आलोय, काय बोला. आपण युतीमध्ये लढलो, आपण शिवसेना भाजप युतीमध्ये लढलो, मग तुम्ही पुन्हा काँग्रेसला सोडून आपण भाजपमध्ये जाऊया, भाजप सोबत जाऊया. काय उत्तर दिलं उद्धवजींनी? उठा, गेट आउट, गेट आउट. चालते व्हा, तुम्ही पण चालते व्हा. गुलाब पाटलांना 20 आमदारांना तुम्ही गेट आउट केलं, चालतं केलं. आणि मग 50 खोके ओके, 50 खोके ओके कशासाठी? मग काय चूक का केली आमदारांनी? ज्या शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं, शिवाजी बागच्या जाहीर सभेमध्ये सांगितलं होतं शिवसेना प्रमुखांनी, अरे बाबांनो, ज्या दिवशी काँग्रेस सोबत जाण्याची मला वेळ येईल त्या दिवशी शिवसेना नावाचं माझं दुकान मी बंद करून टाकेन. हे शिवसेना प्रमुखांची घोषणा होती. शिवसेना प्रमुखांनी जाहीरपणे सांगितलं होतं, काँग्रेसमध्ये जाण्याची वेळ येईल, सोबत जाण्याची वेळ येईल, माझं दुकान मी बंद करून टाकेन शिवसेना नावाचं. त्या काँग्रेस सोबत तुम्ही जाताय, शिवसेना प्रमुखांच्या विचाराला मोठमाती देताय आणि पुन्हा एकनाथ शिंदेला शिव्या घालताय का? ते भाजपसोबत गेले म्हणून. आज वाजपेयी साहेब नाही आहेत, आज अडवाणी साहेब नाही आहेत, आज मुंडे साहेब नाही आहेत, आज दत्ताजी साळवी नाही आहेत, आज नवलकर साहेब नाही आहेत, दत्ताजी नलावडे साहेब नाहीत, आज मनोज जोशी नाहीत, आज सुदीप जोशी आज नाही आहेत. हे सगळे शिवसेना भाजप युतीचे साक्षीदार होते बांधवांनो.
स्वतःला मुख्यमंत्री बनण्यासाठी तुम्ही शिवसेना भाजप युती तोडलीत आणि मुख्यमंत्री बनण्यासाठी काँग्रेसची साथ पकडली. मी आज दाव्याने सांगेन, उद्धवजी, होय माझी छोटी अक्कल असेल कदाचित, पण तुम्ही खूप खूप उशिरा, तुम्ही ज्यावेळेला आम्ही जेल भोगत होतो ना, तेव्हा उद्धवजी तुमची फोटोकॉपी चालली होती, फोटोकॉपी. तुम्ही आम्हाला खूप जुने आहात. पण एक गोष्ट मी सांगतो उद्धवजी, तुम्ही मुख्यमंत्री झाला नसतात ना काँग्रेसमध्ये जाऊन, तर शिवसेना फुटली नसती. आणि आज शिवसेना भाजपा एकत्र तुम्हाला पुन्हा एकदा अखंडपणे पाहायला मिळाली असती. चूक तुमची आहे. शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री होऊ शकले असते. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे या देशाचे लोकसभेचे अध्यक्ष होऊ शकले असते. त्यांनी मनोज जोशींना अध्यक्ष केला. अगे नारायण राणे सारख्या त्यांचे सुपुत्र बसलेत, त्यांना मुख्यमंत्री केला शिवसेना प्रमुखांनी. शिवसेना प्रमुख कधी निवडणूक लढले नाहीत. शिवसेना प्रमुखांनी कधी कुठला पद घेतलं नाही. आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला असामान्य महत्व प्राप्त करून देण्याचं काम माझ्या शिवसेना प्रमुखांनी केलं. तेच काम तुम्ही केलं असतात ना, तेच काम तुम्ही केलं असतात. रिमोट कंट्रोल तुमच्या हातात ठेवला असतात. तुम्ही एक दिवस आधी त्या मडमध्ये जी मिटिंग झाली हॉटेल विटीमध्ये, तेव्हा तुम्ही घोषणा केलीत की उद्या मी या एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री बनवतोय, मला मुख्यमंत्री व्हायचं नाही. तुम्ही घोषणा केलीत. मग उद्धवजी सांगा, एका रात्रीमध्ये असं काय घडलं? एकनाथ शिंदे बाजूला गेले आणि पटकन येऊन त्या तुम्ही मुख्यमंत्री झालात, असं एका रात्रीमध्ये काय घडलं ते एकदा महाराष्ट्र जनतेला कळू देत, समजू देत. एक तुमची चूक, हे शिवसेना प्रमुखांनी उभी केलेला पक्ष हा पत्त्यासारखा, बिल्डिंग सारखा कोसळला खाली. त्याला जबाबदार एकनाथ शिंदे आहेत. तुम्ही तुमचं आत्मपरीक्षण करून बघा. आणि म्हणून मुंबई महानगरपालिका तुम्हाला हवी. मी लहान असताना गोष्टी आम्ही वाचायचो पुस्तकामध्ये, तर कुठल्या तरी राक्षसाचा जीव आहे ना, तो पोपटामध्ये असायचा. एखाद्या राक्षसाला मागत असेल तर त्याचा जीव पोपटात असायचा, असं लहानपणी आम्ही वाचायचो. आणि आता आम्हाला कळतंय की मुंबई महानगर उद्धवजींचा जीव हा मुंबई महानगरपालिकेमध्ये अडकलाय.